वाट बघा कशी झाली तिथून वैभव जातोय वाट करत बघा. आता पिशवी घेऊन काढलेला टाकला पहिल्या पावसाचा. चला चला तर मंडळी नमस्कार. सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी आज आम्ही सर्व मंडळी मारळमध्ये आलोय आणि मारळमध्ये आमच्या गावच्या देवळाकडे जातोय. पण आमचं जे भात आहे त्या साईडून जातोय, त्याला बोलतात बावीकडं. त्या बावीकडच्या भाताकडून आम्ही असं फिरत फिरत ते शेतातून गावच्या देवळाकडे जाणार आहे. सगळी मंडळी आमची घरातली आहेत. सगळे माझ्या 2 बहिणी आहेत आणि शिवाजी येतोय, वैभव येतोय आणि त्या माझ्या बहिणीची 2 मुलं आहेत ती सुद्धा येत आहेत. रिया पण आहे सोबत आणि जय वगैरे वीर वगैरे सर्व आहेत. बॅट वगैरे घेऊन जातोय वीर. वरती माळावर गेल्यानंतर मग खेळायला. चला चला मुलं बहुतेकसे गेलेत पुढं वरती चालत चालत. आणि शिवाजी त्याने मी येतोय. जुनी वाट आहे, अगदी जुनी पाखाडीची वाट, आणि त्या वाटेत आम्ही चालत येतोय 2 जण. मुलं गेलेच पुढं सगळी. चला फटाफट तर मुलांना गाठूया सगळ्यांना. आम्ही आता शिलामाच्या माळावरती पोचलोय. शिलामाच्या माळावर ही मधून वाट आहे, अशी वाटेतून जायचं आणि समोर सर्व आंब्याखाली थांबलेत. होय खैर भरपूर आहे इकडे. पुरं मळीमळीतून खैर आलाय आता. हां होय पिकलेत आंबे त्यावरती. 2-3 ते बघ लटिंग लटिंग त्या बघ. कशी घनदाट बघा, कशी गुहेसारखी वाट आहे आणि ह्या वाटेतून आपल्याला जायचं आहे. ती जंगलातील गुफा आहे ही. मुलं पुढे गेले ते ओरडतात, चांगलं मजा करत जात आहेत राहणं. आम्हीच जरा पाठीमागे थांबलोय चालत चालत. अरे कल्पना ताई दमल्या काय? कुठात रे कुठात रे? अरे आहेत कुठं? अरे आहेत कुठं? सगळी वैभवच्या पाठवाड आलेत बघा कुठं. अरे रान काढतात. रान काढताय इथं. चला वरती चला, इकडं चला. हे काटे आहेत बघा, खाली काटे आहेत. हा ते वरती हे काटे आहेत, वरून या. वरून टाकायचा पाय, डायरेक्ट वरून टाक. कर घे असं वरून वरून डायरेक्ट पुढं. हा चला बोलू. अरे पडशील. चला पाणी तिकडं गेल्यानंतर बावडीजवळ चला. हे युवराज, इथं तुकाराम महाराजांचा मठ आहे. तुकाराम महाराजांचा मठ. इथं तुकाराम महाराजांचा मठ आहे, जरा बघा. तो बघ तिकडं आहे, दर्शन घ्या. चला आता इथं थांबायचं सगळ्यांनी. हे थोड्या थोड्या करून अशा काजू लावल्या. सर्व बात करत नाहीत, त्यामुळेच्या सगळ्या बांधावरून सुद्धा पापाने काजू लावला आहेत. तुकाराम महाराजांचा मठ बघितलं काय? मठ बघा तुकाराम महाराजांचा.
थकलीस काय ग? थकलीस? ए थकलात काय? पाणी घ्या इथं पुढे. हा 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 हे दमलात ते किंवा होय नंदिनी तू दमली होय. गाडगी दमलात काय गो? हा हा परवा जेवण करतात. हा तुकाराम महाराजांचा मठ. हा काय हा मस्त आंबा आहे ना. मस्त जरा थंड पाणी प्यायचं आहे चालू आहे. पाणी आणलेलं आहे थंड. दोन्ही बाटल्या उगाच केल्यात. आता साधं होतील त्या दोन्ही बाटल्या. हे चला बावडी दाखवतो. बावडी बघितलीत तुम्ही गार्गी? कधी आला होता? बिया लावायला. हा बिया लावायला. कुठे कुठे लावल्यात बिया तुम्ही? कधी? परवाशी. मग आता मोठ्या झाल्या असतील ना? रुजल्या असतील ना? हा रुजल्या असतील आता. चल का बघूया बिया काढायला. चला इकडे जरा बावडी बघून येऊया कशी जरा बांधलेली आहे बोलतात. जाऊन येऊया बांधलेली आहे कशी ती होय. चल बघूया. असं मधून गॅप मधून असं पाय टाकायचा. मस्त. आता पप्पा थोडा काय ना काय तर भाज्या करतील. काकडी वगैरे चिबूड काकडी कारेती वगैरे. अच्छा अशी बांधलेली आहे बघ. इथून आतमध्ये उतरायचं होतं सगळं. इथून आतमध्ये खाली उतरायचं होतं. आता गोल अशी बांधला नाही त्याने. बघूया कसं काय केलं नाही ते नेमकं कसं केलं नाही. हा रे बघ असं बांधलेलं आहे का. मस्त केलेलं आहे बघा. असं गोल बांधकाम करून असे तेवढंच पाणी आहे. मस्त बांधकाम केलं नाही खाली. हा आता काय झालं म्हणजे आम्ही आमच्या भातातून आता ही विहिरीच्या इथून तुम्ही आता विहीर बघितला त्या विहिरीच्या इथून आता आम्ही चाललोय गावच्या देवळाच्या दिशेनं. अजून एक आमच्या इथं भात आहे त्याला ढोंडीवर बोलतात. त्या ढोंडीवरच्या त्या भातावरून मग पुढे पुढे गावच्या देवळाकडे जाणार. तर त्याला सोबत राहा. आपण ढोंडीवरचा भात आणि गावचं देऊळ बघूया. पण जंगलचा सफर कसा आहे तो बघा. एकदम लहानशीर एका वाटेने चालले सगळी मंडळी. ताफा चाललाय बघा कसा. काय शोधताय रे? हे काय खाताय? कल्पना ताईना काहीतरी भेटलं बघूया. काय ग? करवंद मिळाले बघूया. आता करवंद खायची नसतात पाऊस पडल्यानंतर. मुंबईला काय जायला? टाकळ्याची भाजी काढतोय तात्या. मस्त टाका कोळा कोळा आलाय. ही भाजी मस्त होईल टाकायची. आणि उद्या गुरुवार पण आहे. भेटल देवळाकडे पण ही जरा मोठी आहे ती काढायची. दिसलाय समोर तुम्ही घेतला मग पुढचा भेटल. मस्त कोळा कोळा टाकळा आलाय. त्याची भाजी उद्या गुरुवार पण आहे. तात्या पिशवीमध्ये घेतला नाही तात्याने. तयारीतच आला होता पिशवी घेऊन. काढलेला टाकला पहिल्या पावसाचा टाकळा रुजलेला. तर म्हणजे हे बघ इकडं आम्ही भात करायची बघ. मी आते सांगते बघ सलोनी. नंदिनी आतेला पण विचार. इकडं भात करायची इकडं. थोड्या लांबून भारी नाही तर वर भात आहे सगळं. आणि आजोबा यायचे इथं राखणीला रात्रीचे. मी लग्न झाल्या पहिल्याच वर्षीचं इथलं भात केलेलं आणि नंतरला टाकलेलं. हा हे बघ हे देवांची लढाई लागलेली. हा कुस्ती कुस्ती म्हणतात ती.
तशी देवांची लाडाई लागलेली त्याच्या ह्या खुणा आहेत अजूनपर्यंत. खाली नव्हे, हे वरती. हे बघ हे बघ तिकडे हे बघ हा दगड हा खुणा या डोंगरावरच्या भाताच्या. आणि इथं पाणी असतं, प्यायला पाणी इथं झरा येतो. आणि हा पूर्ण कातळ आहे, कातळाचा भाग आहे. राजापूरच्या साईडला ना अशा कातळावर कातळ शिल्प आहेत सगळी कोरलेली. टाकळा करा, काढा सगळा टाकळा भेटेल तेवढा. म्हणजे उद्या गुरुवार आहे, टाकळ्याची पार्टी करूया. सगळी करा, टाकळा करण्यात दंग आहेत. बघा गार्गी सलोनी, हे बायानो टाकळाच काढा, दुसरं गवत काढते वा सलोनी. स्वरा तुला माहिती आहे टाकळा? स्वरा टाकळा माहिती आहे काय? हा माहिती आहे. शाने जाणते आमचं थोरलं बाबा पुढे गेलेत, पुढं वाट कापतायत पुढं. वाट बघा कशी झाली तिथून. वैभव जातोय वाट करत बघा, पूर्ण जाम झाली वाट. हे झालं बेकार रान आहे ना. नाही हीच वाट आहे मी. नाही बरोबर आहे या, हीच मेन रस्ता हाच आहे, पण तो जाम झालाय सगळं. कोण फिरत नाही ना, त्याच्यामुळे इकडं तसं झालंय. जास्तीत जास्त काय कोणाच्या म्हशी असल्या गोपाळाच्या वगैरे तरच, नाहीतर कोणाच्या म्हशी इकडं काय वावर नाही जास्त. क्वचित आता केव्हा तरी एखादी लोक देवळाकडे यायला आली यासाठून, तर नाही तर आता रस्ता आलाय त्यामुळं देवळाकडे रस्त्यानंच जातात सगळे. हे आमचे सगळे कार्टून चिल्लर बघा सगळे पुढं चालले. ते बघा कसे गुहेमध्ये घुसले, जंगलाच्या गुहेमध्ये. करवंद बघा किती आहेत मस्त. हे बघा करवंद कोणाला पाहिजे? आहे करवंद आहे. सोडतो काय आता? हे सोडू काय आता असती नाही माझी, तू पकड मी सोडतो. सोडा सगळ्यांनी. हा सोड सावकाश सावकाश सोड. काटा काट तुझ्या हाताला लागणार. बघितलं चला सर्व करवंद काढत काढत चाललेत. आहेत काय करवंद? आहेत गोड आहेत काय? चांगले आहेत मस्त. सर्वांनी चांगला असेल दिसतं. हे बघ बघा कशी गुहा आहे. पुन्हा एकदा एका जंगलाची गुहा आहे. पूर्ण असं जंगल आहे आणि गुहेमधून आतून वाट काढत चाललंय. इकडं वनभोजन मस्त आहे की वनभोजन करायची ही जागा. आमच्या गावचं जेव्हा शाळेचं वनभोजनची ट्रिप यायची ते सर्व इथंच यायची. इथं पाणी वगैरे आहे वरती गाणीच्या एरियामध्ये. ह्यांच्या पण आठवणी आहेत. निलिमा, नंदिनी, कल्पना यांच्या पण आठवणी आहेत. वनभोजनला यायच्या. आमचं वनभोजन इकडे असायचं शाळेत. असायचं ना, मजा यायची ना तेव्हा आहे ना. जेवण वगैरे इथं करायचे मस्त. आपापले जागे एकदम स्वच्छ करून ठेवायचे, बसायचं एकत्र. वैभव तिकडून नाही, ए वैभव रिया तिकडून नाही का? पण तिकडून नाही, इकडून यायला ते. हे रिया इकडून नाही यायला. दाखवते इकडून ये, दाखवतो. चला आपण जरा एकदा एक घोट पाण्याचा पाणी घेऊया. एक घोट पाणी पिऊन बघूया. चला मस्त इथे बघा कसं बांधलेलं आहे. वरती हे कापड टाकलेलं आहे ग्रीन कलर. इथे खाली पण पाणी भरपूर आहे. ही सर्व इकडून बघायला आले आहेत पाणी कुठून दिसतं. बघा कसा एरिया मस्त की. वरती आंब्याचं झाड आहे,
ही बघा कशी मोठी मोठी झाडं, उंच उंच झाडं आहेत, कशी एक नंबर. वनराई बघा कशी आहे, एक नंबरची जबरदस्त मस्त वेगळी. आणि हा इथे चला आता इथं आता आतमध्ये आपण ह्या पायऱ्या कशा आहेत, त्या पायऱ्यानं उतरायचं असं. आणि हे इथे पाणी आहे, हे पाणी प्यायचं मस्त वेगळी. बघा इथे पाणी पिण्यासाठी एक छोटासा प्लास्टिकचं हे बॉटल अशी कापून ठेवलेली आहे. असे स्वच्छ धुवायचे बघा. धुतल्यानंतर त्यातलंच पाणी घ्यायचं, मस्त स्वच्छ पाणी बघा, क्लिअर मिनरल वॉटर. तिकडून बघतायत बघा कसे मी पाणी पितोय ना, ते तिकडून बघतायत. पाहिजे का तुम्हाला पाणी? पुढे येऊ नका मग. बॉटल घेऊन येत आहेत तिथं. त्यानंतर आपण इथं थोडंसं बॉटल भरून घेऊया. अजून पुढं आम्हाला जायचं, देवळाजवळ गेल्यानंतर परत घरी जायचं ना तेवढं, त्याच्यामुळे इथं पाण्याची बॉटल भरून घेऊया. हे गाडणीचं पाणी बोलतात. हा गाडणीच्या एरियातला जो हा एरिया आहे तो बघून आमच्या गावची मंडळी जे बरेच वर्ष इथे नसतील आलेले ना, खरोखर त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या असतील. कारण वनभोजनला जे जुनी लोक आहेत ना, जे गावातली मुंबईमध्ये राहिलेले आताचे, ती जुनी लोक, प्रत्येक लोक जी जेवढी जुनं असेल, शाळेत जर शिकलं, आमच्या मारगावच्या शाळेमध्ये जी मुलं शिकली, ती सर्व मुलं वनभोजनला या एरियामध्ये आलीत. त्यामुळे सर्वांना ती आठवण नक्की असणार, बरोबर ना? सर्वांना आठवण आहे, इथल्या जुन्या आठवणी आहेत. ही बायको माझी आले बॉटल घेऊन. काय गो, पाणी पाहिजे काय गो? पाणी भरून पाहिजे. हे बघ पाणी प्यायला पाहिजे का तोपर्यंत? हे बघ हे बाटली ह्याच्यातून काढले. हां धर, मग धर असं ठेव. चालू आहे, हां चालू आहे. हां भरू भरू याच्यामध्ये. रामचंद्र हरी गोविंदा पांडुरंगा. मस्त पाणी आहे ना, गार पण आहे. त्या कोपऱ्यावरचं घ्या ना. हा तेच पुढचं. हा गार असेल काय जरा. हे जंगलातलं नॅचरल पाणी आहे, मिनरल वॉटर. मस्त. हे जे आहे ना एरिया, या एरियामध्ये जंगली प्राणी सर्व पाणी प्यायला वगैरे येतात. डुकरं, रानडुकरं, गवा, वाघ, बिबट्या वगैरे असतात. परत पक्षी, मोर वगैरे, लांडोर सर्व इथं पाणी प्यायला सगळे येतात. पोरे आहेत ना, युवराज, जय, वीर, ते सगळे पोचले. गोलू, हितांश सगळे देवळात पोचले. करवंद काढतायत अजून. चला जास्त खायचं ना आता, करवंद पोट दुखतं, पाऊस पडल्यानंतर जास्त खात नाही असं म्हणतात. चला आता आडव्या आडव्या वाटेनं देवळाजवळ जाऊया. तिथे समोर गावचं देऊळ आहे. हे जास्त झाडे असतात ना मोठी, ते आंबट असतात तेवढं नक्की. हे बघा किती आहेत वरती. वा, करवंद 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 बघा किती आहेत. चला मुलं पोचलेत गावच्या देवळाजवळ. हा टाकळा असा आहे ना, एका ठिकाणी झालाय. जसं काय बी पेरलेलं आहे, तेव्हा तिकडे बघ तसं बी पेरलेलं आहे तसं काढलेलं आहे. आणि तात्यानं लावला नाही येड सगळ्यांना टाकळा काढायचं. तेव्हा तात्या काढतो तिकडे. कुठं आहे तात्या? कुठे गेला? शिवाजी आहे. कुठे आहे शिवाजी आहे? हा तो घेऊन गेला आमचा. हा मग हे कोरोनाच्या काळ होता त्यावेळेस
या टाकायच्या रानच्या भाज्यावरतीच जास्त वेळ म्हणजे जास्त महिने राहिले. गावी जेव्हा राहिले होते तात्याला चांगला अनुभव आहे. कोरोनाच्या वेळेस तो गावी होता तर त्याला माहिती आहे गाव रानातली कुठली भाजी ठेवली नाही. आंबे वगैरे सर्व रानातले आहे ना तात्या, सर्व फळं खात होते त्यावेळेस कोरोनाच्या वेळेस. जेवढी रानात मी आणि जे त्यांना माहिती नव्हती असेल ती पण वस्तू त्यांना तेव्हा कळली असेल काय काय रानात खायला मिळतं ते. तर इकडे बघा कसं मस्त मेथी जशी पेरतात ना समुद्रावर तसे त्या प्रकारे हे झालं या टाकळा आणि तसाच काढलेला. अजून टाकळा मोठा व्हायचा आहे पण हा पहिल्या पावसाचा टाकळा आहे. काय गो जमते काय गो काढायला? जमतंय. हा गंमत आली टाकळा काढायची. पैकी बघा मंडळी किती 2 ते 3-4 दिवस काहीतरी पाऊस पडला पण गवत असं आलंय ना मस्तपैकी हिरवगार झालंय. हे कोकणाचं वैशिष्ट्यच असं आहे की निसर्गरम्य असं कोकण आहे. हे तुम्ही आला त्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये तर तुम्हाला असंच हिरवगार असं कोकण अगदी हिरवी चादर लपेटून असा कोकण नटलेला असतो. आणि या साईडला समोर आहे तो सह्याद्रीचा पर्वत आणि त्या सह्याद्रीच्या पर्वतामध्ये आहे तो कोकणचा राजा मार्लेश्वर तिथे. आणि इथे आहे आमचं मारळचं ग्रामदैवत श्रीदेव केदारलिंग, आई धनीन जुगाई विठलाई आणि वरदान. मुलं बघा कशी मैदान म्हणून याचं खेळतात. असं मोकळं आहे ना मैदान. आम्ही इथे खेळायचं वीर युवराज, आम्ही इथे खेळायचं वरती पुढे आणि आता तुम्ही इथे खेळताय. हे मस्त वाटतंय ना. हा गोळू बघ कसा लोळतोय त्या गवतात. अरे वीर कसा आहे? तू आला असं नाही तर अगोदर बघूया. टाक इस तरह गोलंदाजी कर रहा है हितांश. बघूया आता बॉल हरवला. हे बघून जा बॉल. चला चला तर मंडळी आपण दर्शन घेऊन येऊया. महिलांनी जायचं मी आता पहिलीच तिथं जाणार. मस्त की. चला अंधार आहे अजून लाईट काही लावली नाही कारण का आता सध्या संध्याकाळचं कोण नसतं त्यामुळे लाईट नाही लावलेली आहे. जय जय केदारलिंग महाराज की जय. मस्त वास आहे अगरबत्तीचा. तिथं जरा लावते. पलीकडे गेला बॉल.
नाही थांबा. मस्त याच्यावरती काय करतात? हा मस्त असा काय झालं कॅच कॅच खेळतायत मस्त की तिकडून ते दोघे जण टाकतायत हितांश आणि गोलू. इकडे वीर आहे, युवराज आहे आणि निलिम आहे. कॅच कॅच घेतात बघा. गोलू बघा बॉल टाकतोय. कुठला गोलू येड्या गोलूचा झाला गोलू. आता हितांश टाकतोय. हा हितांश ते तरी टाक रे बघूया. हितांश तू टाक. हा टाक. वा ऍक्शन बघा. आणि इकडे बघा निलिमा कॅच घेते. निलिमा कॅच घे. मस्तपैकी मंडळी बघा गावचे देऊळ आहे त्या कठ्ठा इथं गोल बांधलेला. बांध म्हणतात त्याला, तटबंदी. त्याच्यावरती आम्ही बसलोय. पाठीमागे गावचं देऊळ आहे तिथे. आता थोड्या वेळानंतर मग निघूया. जरा मुलं खेळतात मस्तपैकी हिरवगार वातावरण पण मस्तपैकी हिरवगार वातावरण झालंय. अगदी मस्त हिरवगार वातावरण. हिरवगार म्हणतोय मी, काय वातावरण नाही हिरवगार. मस्त वातावरण थंडगार झालंय आणि हिरवगार अशी जमीन झालेली आहे धरती मस्तपैकी. तिकडे शिवाजी आहे ते अजून टाका शोधतोय बघा. तिकडं कुठे आहे माहिती आहे? हा बघा तिकडे दिसला. हा बघा तात्या तिथं अजून टाका शोधतोय. आणि कल्पना इथे ह्या साईडला टाका शोधते बघा. आली कल्पना स्व टाका का असं. आणि इथं निलिमा आमची ह्या मुलांच्यात रंगले बघा. वा अरे वा कॅच घेतला. नाही त्याला कॅच घेता येत आहे. ही सगळी कट्ट्यावर तिकडे बसलेत मस्त. तर मंडळी मस्त पैकी आता आमच्या गावच्या देवळावरून आता आम्ही निघालोय घरी. याचा फुलवाला फोटो नेहमीला ठेवणार. हा असं आणि मस्तपैकी आता चालू आहे आम्ही गावच्या देवळाच्या इथून परत घरी. थोडंफार टाकळा वगैरे पण काढलेला आहे चांगला मस्तपैकी. इकडे सगळं फोटो काढण्याच्या नादामध्ये आहेत सर्व. हे चला चला हे चला हे चला सर्व कोण राहिलेलं ना पाठीमाग चला. चला तर मंडळी आम्ही आता निघालोय घरी. तर म्हणजे आता उतरलो मार्लेश्वर रस्त्याला. आता मार्लेश्वर रस्त्याने चाललो आता घरी. तर म्हणजे मस्तपैकी हा छोटासा व्हिडिओ आमचा रानातला जो सफर म्हणजे जंगल सफर
आम्ही बावीकडून गेलो आमच्या भाताकडून, मग परत गावच्या देवळाकडून पुन्हा माघारी आलो. मित्र व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करू. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल ऐकून घंटीचं बटन येतं जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतात. तर म्हणजे पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या ह्या खुशीमध्ये. बाय बाय.